श्री स्वामी समर्थ. जर स्वामींनी सांगितलेली अनमोल 4 रत्ने तुम्ही जर तुमच्या जीवनात वापरली तर जीवनातील कुठलीही अडचण असू द्या, त्या अडचणी चुटकीसरशी दूर होतील. कोणती स्वामींची अनमोल रत्ने आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कुठेही स्किप करू नका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. आपल्याला कोणतेही काम करीत असताना काही अडचणींना सामोरे जावे लागते. आपल्याला त्या कामात यश मिळावे हीच आपली इच्छा असते, परंतु भरपूर मेहनत घेऊन देखील त्या कामात यश प्राप्त होत नाही. त्यामुळे आपण निराश होऊन बसतो आणि प्रयत्न करणे देखील सोडून देतो. स्वामी भक्तांनो, जीवनामध्ये आपल्याला अनेक प्रकारच्या अडचणींना तोंड द्यावे लागते, परंतु आज टेन्शन घ्यायची गरज नाही. तुम्ही म्हणाल, टेन्शन घ्यायची का गरज नाही? तर तुम्ही या सर्व अडचणीवर मात करण्यासाठी स्वामींची अनमोल रत्ने वापरली तर ती तुम्हाला उपयोगी ठरणार आहेत. जीवनामध्ये कोणतीही अडचण असल्यास आपण स्वामींची भक्तिभावाने सेवा करतो, त्यामुळे आपल्याला लवकरच त्याचा प्रभाव पाहायला मिळतो. स्वामींची 4 रत्ने आहेत, त्याचा उपयोग तुम्ही गरज असेल तरच त्याचा उपयोग करा. कोणती अनमोल 4 रत्ने आहेत ते पहा. पहिले रत्न म्हणजे माफी. जर कोणीही तुम्हाला बोलल्यास ते मनामध्ये ठेवू नका. त्याचा विरोधाभास करू नका. त्याबद्दल जास्त विचार करू नका. त्याबद्दल त्याला माफ करा. उदाहरण द्यायचे झाले तर तुम्हाला ठेस लागल्यास त्या जागेपासून तुम्ही बाजूला जाता. तसेच जीवनात कितीही कठोर बोलल्यास त्याची ठेस आपल्याला बसते. त्याचप्रमाणे कोणतीही व्यक्ती तुम्हाला बोलल्यास मनामध्ये ठेवून घेऊ नका. उलट त्याला माफ करा. दुसरे रत्न आहे विश्वास. सर्वात महत्त्वाचा म्हणजे एकमेकावर विश्वास पाहिजे. आपण स्वतःवर व देवावर विश्वास ठेवला पाहिजे. जोपर्यंत तुम्ही काहीच पाहत नाही तोपर्यंत देवही काही करू शकत नाही. तसेच देव तुम्हाला संकटातून वाचवू शकत नाही. त्यामुळे स्वतःवर व देवावर विश्वास ठेवा. तिसरे रत्न आहे विसरून जाणे. जर तुम्ही एखाद्याला मार्ग दाखविला, मदत केली किंवा त्यावर परोपकार केला तर हे सर्व विसरून जायचे आहे. जर हे तुम्ही विसरला नाहीत आणि एखाद्याला वारंवार म्हणत गेलात की मी हे केले, तर ते अहंकार निर्माण होईल. त्यामुळे प्रतिफलाची चिंता करायची नाही, कारण पुण्याचे मोजमाप हे ईश्वराकडे असते. शेवटचे आणि 4थे रत्न आहे वैराग्य. जेव्हा जन्म होतो ना, तेव्हा निश्चित आहे की कधी ना कधी आपला मृत्यू आहे. कोणतीही व्यक्तीबद्दल मोह, लोभ, माया ठेवू नये. हे तिन्ही सुरुवातीला सुख देतात, पण वास्तव्यात हे तिन्ही सुखाच्या मार्गाने येऊन दुःख देतात. जर ही 4 रत्ने स्वामींच्या जीवनात खूप महत्त्वाची आहेत. विचाररत्न भक्तांच्या अडचणीचे निरसन करते. आध्यात्मिक विचार केल्यास याचा उपयोग हा प्रत्येकाला पडेल, पण गरज निर्माण झाल्यास याचा उपयोग करा. तुम्हाला कोणत्याही कामात यश मिळत नसेल किंवा अडचणी निर्माण होत असतील तर ही जी स्वामींनी सांगितलेली अनमोल 4 रत्ने आहेत त्याचा वापर करून पहा. तुम्हाला प्रत्येक कामात यश नक्की मिळेल व तुम्हाला कोणत्याही अडचणीचा सामना करावा लागणार नाही. त्या अडचणी चुटकीसरशी तुमच्या दूर होतील. तुम्हाला अनुभव घ्यायला काहीच हरकत नाही. मला वाटत असेल की तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश प्राप्त व्हावे, तर त्यासाठी कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा. श्री स्वामी समर्थ.